अमरावती जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ग्राम मांजरी मसला येथे छापेमारी करत पोलिसांनी देशी दारूचा साठा जप्त केला आहे, तर गावठी हातबट्टी दारू आणि मोहामद्य सडवा नष्ट केला आहे। या कारवाईत एकूण 31,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत। 16 जून रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदूर रेल्वे पोलिसांनी ग्राम मांजरी मसला येथे धाड टाकली। या कारवाई दरम्यान महादेव डोमाजी चव्हाण आणि शावराव भीमराव चव्हाण या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांना महादेव चव्हाण यांच्या ताब्यात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या 346 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। या कारवाईत 17,680 रुपयांची अवैध देशी दारू जप्त करण्यात आली। तसेच शावराव चव्हाण यांच्या ठिकाणी छापा टाकून गावठी हातबट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। यावेळी 20 लिटर गावठी हातबट्टी दारू आणि 200 लिटर मोहम्मद सडवा असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। अवैध दारू विरोधातील या दोन्ही कारवायांमध्ये चांदूर रेल्वे पोलिसांनी एकूण 31,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता टोपीवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार आणि पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत। अवैध दारू विक्री आणि हातबट्टी निर्मिती विरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।